नमस्कार मुलांनो. नमस्कार मॅडम. आज आपण हा ब्लँक पेपर आहे, याच्या आधारे आपण गणितातील क्रिया संख्या कशा ओळखायच्या हे आज आपण एका खेळातून बघूया. तर रेडी का सर्व? हो. चला तर मग आता तुम्ही पण पहा आमच्या सोबत. आता मी तुम्हाला काही संख्या सांगते, तुम्ही मला याच्यावर दाखवा. तर तनुष्का मला यातल्या 18 दाखव. 18. ओम तू 12 दाखव मला. कार्तिक 43 आणि तू 20. पटपट करा. चला कसे करतात, कशा संख्या दाखवतात. तुला 12, तुला किती? 18, तुला 20, तुला 43. व्हेरी गुड. तो सांग मला ते कसे केले, कसे आले ते. दुसऱ्या स्तंभातील 8व्या ओळी. दुसऱ्या स्तंभातील 8व्या ओळीत. म्हणजे बघा ही एक ओळ कितीची आहे? 10ची. आणि मी तुला किती सांगितलं होते वरती? 8. म्हणून हे दुसऱ्या. मग आता ह्यात सांग दशक किती झाले? 1. आणि एक किती झाले? 8. म्हणजे आता लिहून दाखव मला ही संख्या. तू सांगा कसे आले. दुसऱ्या दुसऱ्या ओळीत बघ किती संख्या आहे तुझी? 12. लिह मग 12. मला सांग दशक किती आणि एकक किती? दशक 1 हा. आणि एकक 2. छान. बरं हे कसे मोजले आपण? हे किती येतं सगळे गोल किती येतं? 100 आहे. किती येतं? 100. एका लाईन मध्ये किती येतं? 10. आणि तर एक दशक कितीचा असतो? एक एकक 10 गोलचा. बरोबर. म्हणजे हे एक दशक आपण काउंट केलं. तर तुला किती सांगितले होते मी? 20. मग लिहून दाखव 20. आणि कसे केले सांगा. दुसऱ्या स्तंभातील 9व्या ओळी. 10व्या ओळी. 20 आले आहे ना, म्हणजे 2 दशक. कार्तिकने बघा कसं केलं छान. कार्तिक तू सांग. 5व्या स्तंभातील 3ऱ्या ओळी. 5वे स्तंभ आहे का ते? हा बरोबर. 5व्या स्तंभातील 3ऱ्या ओळीत किती संख्या आली? खाली लिहून दाखव. 43. हे बघा ह्याने कशा रेषा ओढल्यात आपल्याला त्याला समजवण्यासाठी. त्याने काय 10-10च्या रेषा ओढल्या आहे की नाही. 1 2 3 4 रेषा ओढल्या, कारण 4 दशक होते आहे की नाही. आणि 1 2 3 एकक होते, म्हणून त्याने काय केल्या? आडव्या रेषा झाल्या. म्हणजे असं आपल्याला एकदम सोपं जातं हे की नाही. रेषा ओढल्यामुळे आपल्याला मोजायला पण 4 ओळी आणि 3 शिकते हे ना. म्हणजे 43 झाले. म्हणजे 4 दशक आणि 3 संख्या. तुम्हाला समजल्या? तर अशाच प्रकारे आपण संख्या आणि संख्यावरील क्रिया दुसऱ्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत.